नमस्कार, मी एकता. पालेभाजी सिरीजच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुमचे स्वागत आहे. आज माझ्या हातात आहे पौष्टिक असा पालक, पण यापासून आपण आज बनवणार आहोत दोन अगदी वेगवेगळे पदार्थ. एक आहे गरमागरम टेस्टी आणि पौष्टिक असा पालक सूप आणि दुसरं आहे टेस्टी आणि कुरकुरीत अशी पालकची भजी. अशी कुरकुरीत पालक भजी समोर आली ना का एकच घेते असं म्हणून प्लेट कधी संपते ते कळतच नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पालक सूपसाठी आपल्याला 15 ते 20 पालकची पानं लागतील. अर्धी वाटी मक्याचे दाणे मी वाटून घेतलेले आहेत. हे अशा प्रकारे. 1 वाटी कांदा, मिरी पूड, जिरे. सर्वात आधी आपण पालकची पानं ही अशी वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये. यामुळे सूपला रंग खूप छान येतो, अगदी हिरवागार. आता इथे टोपामध्ये 1 चम्मच तेल गरम करून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा आणि जिरं घालून घेतलं. कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे, ट्रान्सपरंट होईपर्यंत. अगदी ब्राऊन नाही करायचा, मग सूपचा रंग बदलतो. हलकासा आपल्याला परतून घ्यायचा आहे, अगदी गुलाबी आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत. कांदा परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये अख्खे मक्याचे दाणे घालणार आहोत. ते सुद्धा तेलावर आपण फ्राय करून घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे 1 ते 2 मिनिटं तेलामध्ये फ्राय करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये वाटलेले मक्याचे दाणे, जो भरडा करून घेतला होता तो आपण घालणार आहोत. तोही आपण परतून घेऊया हलकासा. आता यामध्ये मिरीपूड घालून घेऊ आणि आपण जे पालक वाटून घेतलं होतं ते घालून घेऊ. आता आपल्याला सूप जेवढा पातळ किंवा घट्ट हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करू आणि हलकीशी 1 उकळ घेऊ. इथे आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे सूप. रेस्टॉरंट सारखा सूप आपल्याला हवा आहे, अगदी हिरवा रंग टिकावा असं वाटतंय, तर अगदी 1 उकळ घेतल्यानंतर हा पालक सूप आपला तयार होईल. चवीनुसार मीठही याच्यामध्ये घालून घेऊ आणि झाकण देऊन उकळ काढून घेऊया. 1-2 मिनिटांनंतर आपल्या सूपला छान असा उकळ फुटलेला आहे. मक्याचे दाणे हे अगदी कोवळे आहेत, त्यामुळे 2 ते 3 मिनिटांमध्ये ते लगेच शिजले जातात. हे पहा, असा क्रीमी आणि सुंदर पौष्टिक असा पालक सूप आपला तयार आहे. रंग तर पहा आणि अगदी क्रीमी असा टेक्स्चर. वा, किती दिसायला सुंदर, चवीलाही तितकाच भारी लागतो. बघितलंत ना, पालेभाजी फक्त भाजी नाही आहे, तर त्या पालेभाजीपासून किती सुंदर आणि चविष्ट पदार्थ बनवता येतात, हे तर याचं एक उदाहरण आहे. सूप कोणतंही असू द्या, ते गरमागरम प्यायलाच मजा येते. हे पहा, आपलंही गरमागरम पालक सूप तयार आहे. पालकची पौष्टिकता, मक्याची गोडसर चव आणि वरून फ्रेश क्रीमचा मस्त टच. प्रत्येक घोटात चव आणि आरोग्य दोन्ही. या पालेभाजीपासून अजून आपल्याला काय बरं करता येईल, चला दाखवते. एका बाउलमध्ये 2 चम्मच बेसन, 1 चम्मच तांदळाचं पीठ आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ. आता यामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याचा घट्टसर असा घोळ तयार करू. हा पहा, अशा प्रकारे. हे पहा, अशा प्रकारे. अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही. आपल्या पानाला पीठ चिकटेल याप्रमाणे कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं. अगदी थोडंसंच तेल मी ठेवलंय, कारण माझ्याकडे पालकाची 5-6 पानं आहेत. आता आपण जो घोळ तयार केलाय त्यामध्ये पालकाची पानं बुडवून घेऊ आणि तेलामध्ये सोडू. ही पहा, अशा प्रकारे. आता आपली भजी कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. ही भजी अगदी कमी वेळात कुरकुरीत अशी तयार होते. दुसरी पानं सुद्धा आपण तेलामध्ये सोडून घेऊया. आलटून पालटून दोन्ही बाजूने कुरकुरीत अशी तळून घेऊ आणि लगेच काढून घेऊ. पालकाची कुरकुरीत अशी भजी तयार आहे.
कालच्या भागात आपण बनवली होती लाल माठाची भाजी. आज आपण बनवलंय पालक सूप आणि भजी. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच वेगवेगळ्या आणि चविष्ट पालेभाजीच्या रेसिपीजसाठी भेटूया पालेभाजी सिरीजच्या पुढच्या भागात. तोपर्यंत बाय.